नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की स्टॉक मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. आणि मित्रांनो, त्याच दरम्यान इंडियाच्या एका फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल एनर्जीच्या बिझनेसला घेऊन एक जबरदस्त अपडेट आली आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच अपडेटला डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तसेच या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण पुढे जाणून घेऊया. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर इथे आपण या व्हिडिओचं हेडिंग वाचू शकतो. इंडिया ॲड्स 50 गिगावॅट रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी विथ रुपीज 2 लाख कोटी इन्व्हेस्टमेंट इन 2025 टू कीप मोमेंटम इन 2026. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो ते पण आपण पुढे जाणून घेऊया. मित्रांनो, जगातील फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी म्हणजे इथे भारताची गोष्ट सुरू आहे. तर मित्रांनो, भारताची म्हणजे आपल्या इंडियाची टोटल इन्स्टॉल जनरेशन कॅपॅसिटी वाढून पोहोचली आहे 510 गिगावॅट, ज्यामध्ये 247 कॅपॅसिटी आहे फोसाईल फ्यूल सोर्सेसची आणि 262 गिगावॅटची कॅपॅसिटी आहे नॉन फोसाईल फ्यूल सोर्सेसची. आणि या 262 गिगावॅटच्या नॉन फोसाईल फ्यूल सोर्सेसमध्ये 254 गिगावॅटची रिन्युएबल एनर्जी सोर्सेसची कॅपॅसिटी इन्क्लूड आहे. आणि मित्रांनो, इंडियाने 2025 मध्ये रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी जवळपास 50 गिगावॅटची ॲड केली आहे, ज्याकरिता जवळपास 2 लाख कोटी रुपयांचे इन्व्हेस्टमेंट झाले आहे. आणि यामुळे इंडियाची नॉन फोसाईल फ्यूल कॅपॅसिटी वाढून पोहोचली आहे टोटल 262 गिगावॅट पर्यंत. आणि मित्रांनो, आपल्या भारताच्या न्यू अँड रिन्युएबल एनर्जी युनियन मिनिस्टर प्रल्हाद जोशी यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की इंडिया या 2025 मध्ये जबरदस्त रिकॉर्ड ग्रोथ करत आहे रिन्युएबल एनर्जी बिझनेसमध्ये. आणि जानेवारी 2025 आणि नोव्हेंबर 2025 या दरम्यान इंडियाने रिन्युएबल कॅपॅसिटी ॲड केली आहे या पिरियडमध्ये 45 गिगावॅटची. आणि ज्याला सर्वात जबरदस्त सपोर्ट मिळत आहे सोलर इन्स्टॉलेशनकडून. या 45 गिगावॅट कॅपॅसिटीमध्ये 35 गिगावॅटची कॅपॅसिटी फक्त सोलर इन्स्टॉलेशनकडून आलेली आहे. आणि मित्रांनो, प्रल्हाद जोशी यांनी पुढे सांगितले की ही कॅपॅसिटी डिसेंबर 2025 म्हणजे हा कॅलेंडर इयर एंड होईपर्यंत रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी 2025 मध्ये ॲड होईल जवळपास अशी अपेक्षा आहे 48 टू 50 गिगावॅटची. आणि मित्रांनो, रिन्युएबल एनर्जी हा बिझनेस फ्युचरमध्ये देखील चांगला परफॉर्म करेल असे स्वतः प्रल्हाद जोशी यांनी सांगितले आहे. आणि हा जो मोमेंटम आहे जो आपल्याला 2025 मध्ये मिळाला आहे, हा 2026 मध्ये देखील कंटिन्यू राहील अशी अपेक्षा आहे, असे स्वतः प्रल्हाद जोशी यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले आहे. आणि मित्रांनो, प्रल्हाद जोशी न्यू अँड रिन्युएबल एनर्जीचे मिनिस्टर आहे. आणि मित्रांनो, इंडस्ट्रीच्या एस्टिमेट नुसार याकरिता पर मेगावॅट साठी जवळपास 4 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंटची गरज आहे. आणि 50 गिगावॅटच्या कॅपॅसिटीसाठी जवळपास 2 लाख कोटी रुपयांचे इन्व्हेस्टमेंट झाले आहे असे एस्टिमेटवरून एक अनुमान लागत आहे. आणि मित्रांनो, इरडाच्या स्टडीनुसार इंडियाला गरज आहे 30.54 लाख कोटी रुपयांच्या इन्व्हेस्टमेंटची गरज आहे 2023 आणि 2030 या पिरियडमध्ये. जर इंडियाला 2030 पर्यंत आपल्या 500 गिगावॅटचा नॉन फोसाईल फ्यूलचा टार्गेट अचीव करायचा असेल तर
किती इन्व्हेस्टमेंटची गरज आहे? 30.54 लाख कोटी रुपये असा इरिडाचा अनुमान आहे. तसेच मित्रांनो, प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की कॅलेंडर इयर 2025 मध्ये रिन्युएबल एनर्जी बिझनेसमध्ये रेकॉर्ड ग्रोथ झाली आहे आणि जवळपास जानेवारी 25 ते नोव्हेंबर 25 या पिरियडमध्ये जबरदस्त 45 गिगावॅटची टोटल कॅपॅसिटी ॲडिशन झाली आहे रिन्युएबल एनर्जी सेक्टरमध्ये, ज्यामध्ये सर्वात जबरदस्त सपोर्ट मिळाला आहे रिन्युएबल एनर्जीला सोलर एनर्जी कॅपॅसिटीकडून 35 गिगावॅटचा आणि हा कॅलेंडर इयर 2025 एंड होईपर्यंत टोटल कॅलेंडर इयर 2025 ची रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी होईल 48 टू 50 गिगावॅट असे स्वतः प्रल्हाद जोशी यांनी सांगितले आहे. आणि मित्रांनो, जर आपण प्रिव्हियस डेटा बघितला तर 2014 मध्ये रिन्युएबल एनर्जीची कॅपॅसिटी 100 गिगावॅटपेक्षाही कमी होती. सध्या जर बघितली तर ते 250 गिगावॅटपेक्षाही जास्त आहे आणि 2030 पर्यंत आपल्या भारत देशाचा टार्गेट आहे या रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटीला 500 गिगावॅटपर्यंत नेण्याचा. म्हणजे मित्रांनो, आतापर्यंत देखील या रिन्युएबल एनर्जी बिझनेसमध्ये जबरदस्त ग्रोथ आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि फ्युचरमध्ये देखील या बिझनेसमध्ये जबरदस्त ग्रोथ दिसत आहे. तर चला मित्रांनो, आता आपण बघूया की या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. मित्रांनो, या अपडेटमुळे आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेडला स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86%, पब्लिकची होल्डिंग आहे 26.28%, DISची होल्डिंग आहे 16.66% आणि FISची होल्डिंग आहे 10.19% आणि टाटा पॉवर कंपनी लिमिटेडमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तसेच या अपडेटमुळे आपण अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 62.43%, पब्लिकची होल्डिंग आहे 23.3%, FISची होल्डिंग आहे 11.29% आणि DISची होल्डिंग आहे 2.98% आणि अडानी ग्रीनमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण JSW ग्रुपची दिग्गज कंपनी JSW एनर्जी लिमिटेडला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 69.27%, FISची होल्डिंग आहे 12.1%, DISची होल्डिंग आहे 11.59% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 7.05% आणि SW एनर्जी लिमिटेडमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 11.60%. तसेच या अपडेटमुळे आपण सुझलॉन एनर्जी लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार सुझलॉन एनर्जी लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 55.4%, FISची होल्डिंग आहे 21.82%, प्रमोटर्सची होल्डिंग आहे 11.73% आणि DISची होल्डिंग आहे 11.04% आणि सुझलॉन एनर्जीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण इरिडा या कंपनीला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.76%, पब्लिकची होल्डिंग आहे 23.75%, DISची होल्डिंग आहे 2.57% आणि FISची होल्डिंग आहे 1.92% आणि इरिडामध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण रिन्युएबल एनर्जी बिझनेसवर गव्हर्नमेंटकडून जी जबरदस्त अपडेट आली आहे ती बघितली. तसेच त्या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो ते पण आपण पुढे बघितले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया
नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.